पालक आवडत नाही म्हणणारे सुद्धा ही भाजी चाटून पुसून खातील. आज मी दाखवणार आहे पालक आणि वाटाण्याची अशी ग्रेव्ही जी ना फार मसालेदार ना फार फिक्की, एकदम रेस्टॉरंट स्टाईल पण अगदी घरच्या चवीची. नमस्कार, मी राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना पालक खायचा कंटाळा येतो पण आरोग्यासाठी काहीतरी टेस्टी हवंय ना. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया आजची खास पालक वाटाणा रेसिपी. सर्वात आधी एक पातेलं ठेवा, त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घाला. पाण्याला गरम होऊ द्या. पाणी गरम झालं की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले पालक घाला. मी इथे मुठभर पालक स्वच्छ धुवून घेतले आहे. तुम्ही पालकाचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. इथे मी पालक देठासहित घेतली आहे कारण पालक कवडी आहे आणि देठही सुद्धा. तुमची पालक थोडी जरड असेल किंवा थोडे मोठे पानं असतील तर तुम्ही फक्त पानच घ्या कारण देठ त्याचे कडसळ लागू शकतात. हे पालक मी उकळत्या पाण्यात फक्त 3 ते 5 मिनिट बॉईल करून घेणार आहे. बॉईल झाल्यावर लगेच थंड पाण्यात घाला. चिमट्याचा किंवा झाराचा वापर करून तुम्ही ही पालक थंड करायला काढा. एखाद्या बाउलमध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये आईसचे तुकडे टाका. यामुळे पालक लवकर थंड होईल. बर्फाच्या तुकड्यामुळे पालक काही सेकंदामध्येच गार होते. गार झालेली पालक थोडी पिळून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी फाईन अशी प्युरी करून घ्या. इथे मी पालकाचं पूर्ण पाणी काढून पिळून घेत आहे. तुम्ही सुद्धा असंच पाणी काढून पिळून घ्या कारण मिक्सरमध्ये फिरताना व्यवस्थित फिरणार नाही. त्यामुळे फाईन अशी पेस्ट करण्याकरिता पूर्ण पाणी पिळून घ्या. आता कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. इथे तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर देखील करू शकता. तूप किंवा बटरमुळे आणखीन छान फ्लेवर येईल. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घाला. मोहरी छान फुटू द्या. मोहरी व्यवस्थित फुटली की नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला. जिरेही व्यवस्थित फुटू द्या आणि हिंग घाला. हिंग अर्धा चमचाला कमी किंवा चिमूटभरही चालते. आता 1 वाटी कांदा लांब किंवा बारीक चिरलेला घ्या. तो छान गुलाबी रंगावर परतून घ्या. मी इथे कांद्याचे लांब लांब काप केले आहे. तुम्ही बारीक किंवा एकदम फाईन अशी प्युरीसुद्धा टाकू शकता. कांद्याचे लांब काप घेतले तरी चालतात कारण ते शिजल्यानंतर त्याची ग्रेव्हीच होते. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटामध्ये कांदा ट्रान्सपरंट होतो. मी इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. याचीसुद्धा फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे. कच्चा वास जाईपर्यंत हे सगळं छान परतून घ्यायचं. लसूण आणि आलं या दोघांचा कचवटपणा जाईपर्यंत साधारणतः मध्यम आचेवर 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घ्या. एकदा कचवटपणा गेला की त्यामध्ये 2 सुक्या मिरच्या किंवा 2 हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता. मी इथे 2 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे. यामुळे चव अधिक वाढते. चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या तुम्ही स्किप देखील करू शकता. आता यात घालते मी घरचे सगळे मसाले. 1 चमचा इथे मी लाल तिखट घालते. लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. माझं लाल तिखट जास्त तिखट नाही आहे त्यामुळे 1 चमचा लाल तिखट घालते. नंतर अर्धा चमचा हळद घाला. हळद जास्त नको. हळद जास्त झाल्यास भाजी कडवट लागू शकते त्यामुळे हळद कमीच प्रमाणामध्ये टाका. नंतर चवीप्रमाणे मीठ घाला. मीठ इथे मी 1 चमचा घातला आहे. नंतर 1 चमचा गरम मसाला घाला. गरम मसाला तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही इथे गरम मसाल्याऐवजी काळा मसाला देखील टाकू शकता. गरम मसाला अवेलेबल नसेल तर काळा मसाला देखील चालतो पण शक्य तितकं तुम्ही गरम मसालाच वापरा. गरम मसाल्याने आणखीन जास्त रेस्टॉरंट स्टाईल चव येते. आता सर्व मसाले एकत्रित करून चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. आच मध्यमच ठेवा. मध्यम आचेमुळे मसाले जळणार नाही. यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घाला. मी इथे 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्या.
परतणं फार गरजेचं आहे. यामुळे ग्रेव्हीला छान रंग येते आणि चवही वाढते. त्यामुळे मध्यम आचेवर मऊसूत होईपर्यंत टोमॅटो परतून घ्या. आता यामध्ये मी घालते वाटीभर हिरवे वाटाणे. हे मी ताजे वाटाणे सोलून स्वच्छ धुवून घेतले आहे. ताजे वाटाणे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रोझन वाटाणेसुद्धा घेऊ शकता. हे वाटाणे सगळं एकत्र करून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मी हे सगळं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत 50% शिजवून घेणार आहे. 50% शिजल्यावर वाटाणा थोडा सॉफ्ट आणि हलका बनतो. साधारणतः 4 ते 5 मिनिट लागतात. तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही हे वाटाणे आधीच बॉईल करून टाकू शकता. कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन तुम्ही हे वाटाणे बॉईल करू शकता. पण अशाच रीत्या बनवल्याने चवही वाढते आणि वाटाणे मसाल्यामध्ये हळूहळू शिजतात. पाहू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असं तेल सुटलं आहे आणि इथे 50% सुद्धा वाटाणा शिजला आहे. आता इथे खरी जादू आहे. इथे जादू सुरू होईल. म्हणजेच या सगळ्यात मी घालते बॉईल केलेलं पालकाची प्युरी. गॅस मंद करून घ्या आणि नीट बारीक केलेली पालकाची प्युरी त्यामध्ये घाला. नीट मिक्स करा जेणेकरून पालकाची चव कडू होणार नाही. आता जे पालकाचं उकळलेलं पाणी होतं आधी सुरुवातीला ते मी बाजूला ठेवलं होतं. ते मी यामध्ये थोडंसं घालणार आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ते पाणी टाकू शकता किंवा दुसरं नवीन पाणी देखील टाकू शकता. आणि तुम्हाला जास्त घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये कुठलंही पाणी न घालता अशीच याला वाफवू द्या. यामुळे भाजी एकदम घट्ट येईल. आता थोडंसं पाणी घालून मी साधारणतः 5 ते 7 मिनिट छान शिजू देणार आहे. ग्रेव्ही फार पातळ नाही आणि फार घट्टही नाही, पण अगदी परफेक्ट अशी भाजी बनून तयार आहे. पाणी घातल्यावर झाकण न ठेवता भाजीला मध्यम आचेवर शिजू द्या. झाकण ठेवल्यास तर्री जाऊ शकते. मला गॅरंटी आहे एकदा जर तुम्ही ही भाजी घरी ट्राय केली ना तर कधीच तुम्ही ही तर भाजी खायला रेस्टॉरंटमध्ये कधीच जाणार नाही. एकदा तुम्ही ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही भाजी एकदम घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी कशी झाली. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता. थोडी कोथिंबीर टाकून तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पालक वाटाणा रेसिपी. ही रेसिपी तुम्ही तुमच्या कुटुंबांना बनवून खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच टेस्टी हेल्दी रेसिपी पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी ट्राय केल्यावर मला नक्की कमेंटमध्ये कळवा.